मल्हारणी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। आज नंदुरबार नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नंदुरबार नगरपालिकेच्या नगररत्न रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। आज नंदुरबार नगरपालिकेची ही विशेष सभा नंदुरबार नगरपालिकेत 4 स्वीकृत सदस्य घेतले जातात आणि त्यासाठी ही स्वीकृत सदस्यांसाठीची ही निवडणूक आज पीठासन नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे उपस्थित होते। नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झाला होता, त्यात रवींद्र अशोक पवार यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झालेला होता। शासन अधिकारी रत्ना रघुवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पुटनिकमधून वैध अवैध आणि स्वीकृत आणि परिपूर्ण अशा अर्जांवर सुनावणी या ठिकाणी नगराध्यक्षा पीठासन अधिकारी रत्ना रघुवंशी यांनी केली। सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केल्यानुसार उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज सत्ताधारी पक्षाकडून दाखल झाल्याने रवींद्र अशोक पवार यांची नंदुरबार उपनगराध्यक्षपदी एकमतानं निर्विरोध निवड करण्यात आली। तरुण आलेल्या स्वीकृत नगरसेवकांसह उपनगराध्यक्ष रवींद्र अशोक पवार उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे पीठासन अधिकारी तथा नंदुरबार नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी घोषित केले। नगरपालिकेतर्फे नगरसेवकांनी सर्व नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष यांचे स्वागत व सत्कार केले होते। स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी होत असलेल्या निवड प्रसंगी पुन्हा सभागृहात त्यांनी हजेरी लावली होती। यावेळी सर्व अधिकारी राजेंद्र शिंदे, शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज। महाराज की सुनील भाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय।
भवानी जय शिवाजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो कोण मला येवाव नाही देवाशिवाय राहाव नाही बाबू अरे काय मधवा मारतोय भैया इकडे मोबाईल मोबाईल चोर खाली आपल्या सरळ आज नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगर अध्यक्षपदी माझी निवड झाली। त्या निवडीमध्ये आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेबांच्या आशीर्वादाने मी उपनगर अध्यक्षपदी विराजमान झालो। त्यात सखल मराठा समाजाचे डेप्युटेशन घेऊन मी भैया साहेबांकडे गेलो होतो। सर्व समाजाला न्याय देणारे नेतृत्व आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब आहेत। त्यांच्या आशीर्वादानेच माणूस मोठा होतो आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला न्याय दिला, त्याबद्दल आम्ही आमदार भैया साहेबांचे आयुष्यभर ऋणी राहू। मराठा समाज सुद्धा साहेबांच्या ऋणी राहील, कारण की समाजाला पाहून साहेबांनी पद दिलेलं आहे। माझ्यासारख्या सामान्य माणसाला मोठं करण्याचं काम आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेबच करू शकता, त्याच्या व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही। जिल्ह्यामध्ये एकमेव नेते आहेत चंदू भैया।